जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पेशी या प्रकरणाविषयी. पेशी हे सर्व सजीवांचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं घर अनेक विटांनी बनलेलं असतं, त्याचप्रमाणे आपलं शरीर हे अनेक पेशींनी मिळून बनलेलं आहे. पेशीला इंग्रजीत सेल असं म्हणतात आणि त्याला बायोलॉजिकल भाषेमध्ये सायटो असं म्हणतात. सायटोलॉजी म्हणजे पेशीशास्त्राचा अभ्यास. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा पेशींचा शोध लावला. त्यांनी मृत पेशींचा शोध पहिल्यांदा लावला आणि म्हणून त्यांना पेशीशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. सजीवातील जगातील सर्वात लहान पेशी ही मायकोप्लाझ्माची असते, तर जगातील सजीवांमधील सर्वात मोठी पेशी ही शहामृगाच्या अंड्याची आहे. मानवातील सर्वात लहान पेशी ही पुरुषात असलेल्या स्पर्मची म्हणजे शुक्राणूची असते. तर मानवातील सर्वात मोठी पेशी ही स्त्रियांच्या स्त्रीबीजाची म्हणजे ओमची असते. मानवातील सर्वात लांब पेशी ही न्यूरॉन ही आहे. न्यूरॉन हे मानवी मेंदूमध्ये असते. न्यूरॉन या पेशीचं कधीही विभाजन होत नाही. जसं इतर ठिकाणी कुठेही जखम लागली तर त्या ठिकाणी इतर पेशींचं विभाजन होऊन ती जखम भरली जाते. त्याप्रमाणे जर मेंदूला मार लागला तर त्या ठिकाणी पेशींचं विभाजन, न्यूरॉनच्या पेशींचं विभाजन न होता ती डॅमेज होतात आणि माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून आपल्याला हेल्मेट वापरण्याची सक्ती केली जाते किंवा सल्ला दिला जातो सरकारकडून. मानवातील सर्वात फास्ट पेशी विभाजन हे माणसाच्या लिव्हरमध्ये होत असतं.